दिव्य असं अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सप्ताह वर्ष 53वे त्यातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ज्यांनी हे झाड लावलं इवलेश रूप लाविले द्वारी त्याचा विलोभ याला नावरी या ज्ञानोबरायांच्या प्रमाणानुसार हरिभक्ती परायण श्री अलीग्रावजी किसन संपकार यांनी हे लावलेलं इवलेश रूप त्याचा विस्तार 53व्या वर्षापर्यंत गेला आणि अशा महान विभूती होणं फार कमी आहे। आपल्या सर्वांच्या घरी देवघर आहे आपल्या सर्वांची जसं असेल तसे, पण त्यांचा जो ध्यास होता नोकरी करून सुद्धा नोकरीत मिळालेले सर्विस फंड या मंदिराकरता सगळा घालून जगाच्या मालकाला या ठिकाणी 53 वर्षापूर्वी बोलवलं। हे फार मोठं महान कार्य आदरणीय महाराजांनी केलं आणि त्यांचं कुटुंब त्यात त्यांच्या बरोबर असणारे आमचे हरिभक्ती परायण मित्र आदरणीय विजयजी महाराज मालदनकर गोकथाकार गोपालन आहे सगळ्या गोष्टी ते करतात। त्यांचे कुटुंब आई वडील बहिणी भाऊ सर्वजण आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ त्यांना सहकार्य करता। या सर्वांचं या ठिकाणी पहिला दिवस असल्यामुळे एवढं सांगावं लागतं आणि या गावात आलो माझं परम भाग्य सद्गुरुनाथांच्या कृपेने की या गावात संत महात्मे होऊन गेले वैकुंठवासी बरोबर आदरणीय लोटंगजी महाराज यांच्या पवित्र भूमीमध्ये सेवा करायला मिळाली हे माझं भाग्य विठ्ठल। आणि या ठिकाणी सदर व्यासपीठ चालणार हरिभक्ती परायण नवनाथ महाराज नेवासा त्यानंतर मदंगामणी संभाजी महाराज नेवासाकर त्यानंतर आमचे गौरवजी महाराज गायक वृंद नथुरामजी महाराज येळापूरकर सचिन महाराज शिबेवाडीकर शंकर महाराज शिबेवाडीकर ऋषी महाराज पोथले तात्यासाहेब हार्मोनियम वादक बाळू महाराज शिंदेवाडी महादेव महाराज विनेकरी सूरज माने आणि राहिलेले सर्वजण आता जेवढी नावं लिहिली आता बऱ्यापैकी परिचित आमचे करुळीचे भवन महाराज गायक कीर्तन परिसरातील सर्व बरं का आता राहिलेली रुसू नका आता पुन्हा उद्या संख्या कमी घडेल आणि बुवाने नाव घेतलं नाही म्हणून रुसायची काही गरज नसते कारण नाव घेणारी बुवांची सुद्धा ती योग्यता नसते विठ्ठल। आणि एवढे करून सुद्धा एक तास उभा राहिले त्यांचे हे क्रांती भक्तीचं मला युट्यूब चॅनेल ते स्वतः जायचं युट्यूब मध्ये सर्व कीर्तन कीर्तन ते सेव करतायत त्यांचं दर्शन हे वाजवणेकर कुठे गेले सिस्टीम बरोबर सुंदर सिस्टीम विनेकरी आणि महाराज आणि समजेल आणखी ज्यांनी आज सेवा दिली ते आदरणीय वैकुंठवासी लोटंग महाराजांचे चिरंजीव त्यांनी धर्म कार्याची ही बाजू उचलली तुम्हीच का रामकृष्ण बघा वार्षिक असू द्या त्या विषयाने पण महाराज असेल पण त्यांचा सहवास आम्हाला लागला हे आमचं भाग्य हे आमच्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट। आणि आजचे अनाराचे पुत्रे साहेब हे सर्व आणि तुम्ही सर्व पुढे बसलेले रामकृष्ण हरी म्हणा की कारण या गावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रावर कोणामुळे मग त्यांनी काय केलं सर्वांना माहिती आपणाला जमणार आहे का नाही मग सर्वांनी प्रेमानं कुठल्याही महाराज कीर्तन असो रामकृष्ण हरी तुम्ही आता काय म्हणला रामकृष्ण हरी म्हणला का नाही म्हणा म्हटल्यानंतर म्हटला मग तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे जे समोर रामकृष्ण हरी म्हणजे त्यांच्याकरता काय मस्तक हे पाया
धन्यवाद. आणि एवढा मेळ लावायचा सोपा नाही. एवढे सुंदर असे आमचे मृदंगमणी, उत्कृष्ट गायनाचार्य आणि करवडीचं नाव अख्ख्या जगात आहे. मूर्तीला नाही पण कीर्तिमान. फक्त आता काय पथ्य सांभाळ 4 दिवस. कुठलं पथ्य? जेवणाचं. मग काय अडचण नाही, मग कसं बी असू काय विनोदाचा भाग नाही. महाराज परिस्थिती अशी आणि एवढा सुंदर उपदेव हे तुम्ही केलेला आजपर्यंतचा महाराज परमार्थ आहे. म्हणून एवढी सर्व माणसं, एवढी तुम्ही हा उपद्व्याप आणि आता सेवेचा अभंगाला सुरुवात करण्या अगोदर प्रथम या गावामध्ये महाराजांच्या येण्याचा योगायोग आला. आज वार आहे सोमवार आणि जे आपण पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतो रावळामध्ये, ती परिस्थिती आज या ठिकाणी स्वयंभू हे पाहायला मिळाली, दर्शन झालं. आणि आज महाराजांनी जो पोशाख केलेला आहे हा भगवान शंकरांचा असा असणारा पोशाख उभा आहे. शंकर पार्वतींचा असणारा पेहराव आज माझ्या पांडुरंगाला रुक्मिणी मातेला केला. आणि ही खरी वारकरी संप्रदायाची शक्ती, भक्ती आणि युक्ती अशी सुंदर पूजा महाराज. आणि ही तुमच्या घरात आलेली सेवा आहे. ही तुम्ही वडील समोर आहे, पण ह्याची धन्यता त्यांना. आता त्यांना म्हणलं पण पुन्हा महाराजांचं प्रमाण खोलवर आहे. त्यांनी आयुष्यभर 60 वर्ष नोकरी केली, पैसे मिळाले, तुमचा उदरनिर्वाह केला, तुम्हाला सांभाळून मोठं केलं. हे त्यांनी त्यांचं आद्य कर्तव्य केलं, करावं लागतं. पण यांच्याकडून हे कार्य सिद्धी जाणार होतं हे त्यांच्या संचितात लिहिलेलं. म्हणून या बाबांचे आई वडील धन्य, त्यांचे धन्य माता पिता. त्यांच्याकडून महान कार्य असं सफल झालं. हे सगळ्या करता, कुटुंबाकरता, आपल्या सर्व भक्तजनाकरता योग्य आहे. म्हणून आजचा पहिला दिवस आणि सुंदर असा पर्व काळामध्ये असणारी सेवा आणि असं सुंदर नियोजन समाधानकारक या ठिकाणी पाहायला मिळणं. असं सुस्वावी असं मंदिरामध्ये देव सगळे जागृत असतात, पण आज या ठिकाणचं असणारं महत्व हा ही नाथांच्या कृपेनं आज्ञा झाली. आणि साक्षात्कारानुसाराच्या सेवेचा अभंग ठरवून कीर्तन करणारा महाराज आपण नाही. अलग लक्षात. त्याच्यामुळं सोमवार आणि ही इतकी केलेली सुंदर अशी पूजा हा. मग आता नाम यज्ञ नेमका करतात 53 वर्षे. ते नाम आपण आज पाहायचं अभंगाच्या द्वारे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? समाज प्रबोधन केलं का परिवर्तन केलं? आपलं नाही, तुकोबारायांचं सांगतो. आपण काहीच करू शकत नाही. ना संसार सरळ ना परमार्थ सरळ. तुकोबारायांनी काय केलं? परिवर्तन केलं का प्रबोधन? आता उघड झालं. पहिल्याच घासाला खरा. मग 53 वर्षात काय केलं? पूर्वीपासून ती नुसती. तुकोबारायांनी परिवर्तन केलं का प्रबोधन? बोलल्याशिवाय पुढं नाही, ना तर जाग्यावर बंद. काय केलं? परिवर्तन. म्हणा की एखाद जरी बोललं तर सगळ्यांनी बोलायची गरज नाही, मला पुढे जाता येईल. पण आता महाराज सगळे प्रबोधन करणारे झाले
आणि प्रबोधन करून कीर्तनातून प्रबोधन करणं म्हणजे त्याला वारकरी कीर्तन म्हणता येत नाही. विठाला तुम्ही म्हणाल ते कसं काय? कारण कीर्तनाच्या गादीवरती काय बोलायचं आहे, काय बोलायचं हे ठरलेलं आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ तया कायचा गोपाळ पावी हारी. पण हल्लेचे प्रबोधनकार हे विसरून गेले आणि काही गप्पा गोष्टी सांगण्यामुळं मोठे झाले. आणि आता कीर्तनाची परिस्थिती अशी झालेली आहे, जेवढं पाकिट मोठं तेवढा बोवा मोठा. खरं आहे ना? पण तो काय सोमवार उपवास धरतोय, एकादशी धरतोय का ढाब्यावर बसतोय का बार मध्ये पितोय ह्याची कोण तपासणीच करणं. आणि मंडळ असे विचित्र असतात. तात्या महाराज दोघं तिघं बसलेले असतात. एकटा कोणतरी म्हणतो ह्याला सांग आणि दोघं तिघं म्हणतात नको. पण नको म्हणजे की चेव चढतं जास्त नाही, त्यालाच सांग. ही सध्या चाललेल्या परमार्थामध्ये हे प्रदूषण आहे. वक्ता वाचेने रसाळ असावा, वाचा शुद्धी असावी तर ती सेवा, अन्यथा सेवा होत नाही. त्याचं नाव आहे पाप. आणि हे घडतं म्हणून देवाला आवडेल अशी सेवा करावी. आणि श्रोत्यांनी कीर्तन श्रवण केल्यावर काय होतं? आवडे देवाची सेवेकरीने करावी. सेवा करी. कीर्तनकार झाला म्हणजे मोठा महाराज नाही, हा सेवेकरी. सेवी लागी सेवक झालो. आणि हे आता विसरून गेले सर्वजण. तुम्ही म्हणाला आम्ही पुढे बसलो नसतो, तर तुम्ही बसला. हा धर्म मंडपामध्ये तुम्ही बसला. देव इथं स्वतः विश्वेश्वर सगळे हजर झालेले आहेत. तुम्ही इथं बसून कीर्तन श्रवण करता. तुमचं मन या धर्म मंडपाच्या बाहेर जर गेलं नाही तर काय होतं? जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पय जळतील पापे. आपण कोणी काय महाराजांनी लिहिला का आम्ही लिहिला बसलो? 726 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलीने लिहून ठेवलं. इतकी कीर्तना म्हणजे ताकद आहे. कीर्तन आणि पारायण हे परिवर्तनाचं साधन आहे, प्रबोधनाचं नव्हे. म्हणून हा भान ठेवून नियोजन करून आयोजन करून सत्य करावे. विठाला आणि एवढ्या करता तुकोबरायांनी समाज परिवर्तन करत असताना स्वतःला जे अनुभव आले ते लिहिले. त्याचं नाव अभंग गाथा. महाराज घरातील रावळाची देवपूजा करून घरातील देवपूजेला महाराजांनी सुरुवात करावी. दुसरा काही उद्योग नाही, नुसती देवपूजा. सतत देवाचं नामस्मरण. देवपूजा करायला बसले की बायकोनी काहीतरी म्हणावं, मुलांनी काहीतरी म्हणावं. आणि महाराजांचं देवपूजा करताना मंत्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि मध्येच बोलल्यानंतर काय होतं? पत्नीने किंवा मुलाने हाक मारली, काय होतं आपलं? अय आपलं काय होतं? देवपूजा करताना रामकृष्ण हरी म्हणता का त्यांच्या प्रश्नाला उत्तर देता? काहीच नाही. बरं मी बोललेलं कळतंय का तरी? अय देवपूजा करताना तुमचं बाळ जवळ आलं, नातू जवळ आला, काय बोलता का नाही? काय म्हणता? गप्प बस, बोलू नको. तुमचा जो नामचिंतनाचा जो मंत्र आहे तो बंद झाला का चालू राहिला? काय घडलं? घडलं काय?
पाप घडलं देवपूजा करत असताना, हे शास्त्र आहे. मग तुम्ही म्हणणार बुवा तू विचित्र दिसतोस, मग नातवांड पोरं कुठं सोडायची नाही. ते तर पाहिजे. म्हणजे आपण संसारामध्ये आपणाला ते पूर्ण करता येत नाही, मग त्याच्याकरता काय करायला पाहिजे, एकांत वासामध्ये साधना करावी. आणि ही साधना करण्याकरता तुकोबाराय भंडाऱ्यावरती गोड प्रमाण आहे महाराज. आणि तुकोबाराय गळ्यात विना घेऊन भंडाऱ्यावरती जाऊन बसलो आणि भंडाऱ्यावरती आसनावरती जाऊन तुकोबारायांनी सुरुवात करावी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा तुकोबारायांचा जप करत बसायचे. गोड भजन तुकोबारायांचं, आपल्या भजनासारखं नाही. आपलं भजन फार विचित्र आहे, त्याच्यात मला काय बोलायची काही गरज नाही. तुकोबारायांचे भजन एकांत वासामध्ये तुकोबाराय भजन करत, आणि या भजनाचा आवाज जगाच्या मालकापर्यंत. आणि तुकोबारायांच्या भजनामध्ये देव स्वतः येऊन पुढं भंडाऱ्यावरती जवळ येऊन आणि तुकोबारायांना हाक मारतात. महाराज हाक मारल्याबरोबर तुकोबाराय डोळे उघडतात, बघतायत तर देव. कुठला देव? पंढरपुरातला देव समोर कसा उभा राहिला होता. राजा माझा पंढरीराव, देव पाहिला. तुकोबाराय म्हणतात देवा तुम्ही कशाला आला? आपणाला देव दिसलाय का? कळलाय? दिसला पण नाही, कळला पण नाही. पण संत महात्म्यांच्या समोर देव उभा आहे. देव तुकोबाराय म्हणतात महाराज तुम्ही गोड भजन गाता. ठीक आहे म्हणले. तुकोबाराय म्हणले देवा तुम्ही कशा करता आला? मी तुमच्या भजनाला भुललो आणि इथपर्यंत आलो. गोड उत्तर दिलं. तुकोबाराय म्हणले देवा एवढं माझं भजन गोड आहे. बर. तुकोबाराय म्हणले हे भजनाचं कारण सांगून दुसरं काय तुमचं काम आहे का? तुकोबाराय देवाला म्हणतात भजन हे प्रमाण सोडून दुसरं काय काम आहे का? देव म्हणले महाराज असं का मला विचारता? हे भजन आवडले तोपर्यंत ठीक आहे, दुसरं काय काम आहे का? देव म्हणले नाही. का हो? मग आता तुझं काम झालं असलं तर निघ. देवाला म्हणताय. देवाना पुन्हा रागाला. देव म्हणतात महाराज तुम्ही माझ्याशी असं बोलता, मला पाठीमागं जा म्हणता. गावोगावी रात्रभर भजनी भजन करतात, कीर्तन करतात, मी तिकडं जात नाही. पण मी तुमच्या जवळ येतो, तुम्ही मला असं बोलता? महाराज म्हणले देवा बघ मी घरात माझी साधना पूर्ण होत नाही म्हणून इथं डोंगरावर येतोय. साधनेला प्रारंभ करून काही वेळ झाला तोपर्यंत तू माझ्या समोर उभा. काम नसेल तर उगाच माझा वेळ खर्च करू नका. देव म्हणले महाराज मी ज्याचं नामस्मरण करता तो तुमच्या समोर आहे. महाराज म्हणले देवा माझं फक्त 3 गोष्टीला भजन बंद आहे. शिंक जांबी खोकला इतकाच वेळ वाया गेला. तुमच्या एवढ्या सगळ्याच्या कचाटीतनं माझा अर्ध राहील आणि पुन्हा काय होईल हे म्हणणार का हे बुवा फळा दिसतोय. त्यामुळे सगळ्यांनी शॉर्टकट करूया. सुरुवात झाली 7:20 ला आणि ह्यांना काही दम निघत नाही 9 वाजता म्हणून ते अगोदर सांगितले. बसला तरी सुद्धा चालेल.
पण माझं झाल्याशिवाय मी सोडत नसतो विठ्ठला. महाराज तुकोबराय म्हणतात देवा माझं 3 वेळेला शिंक जांभी खोकला एवढा माझा वेळ फक्त वाया गेला आणि तुझ्याची फालतू गोष्टी बोलाय मला वेळ नाही. आणि मग देव क्रोध देवाना झाला. देव म्हणतात महाराज तुम्हाला कळतंय का काय बोलताय? मी जगाचा विश्वाचा मालक तुमच्या समोर आहे. माझा गुन्हा काय न बोलवता आलो म्हणून. तुकोबराय म्हणजे बोलवल्याशिवाय जाऊ नये. ही व्यावहारिक दृष्ट्या नियम आहे. बोलवल्याशिवाय माणसानं जाऊ नये. न बोलवता गेले की फजिती आपली होते पण देवाची झाली. आणि तुकोबरायांनी सांगितलं तुला मी बोलवलं मी तुझं भजन आज नाही पहिल्यापासून करतो. मला आता व्यत्यय नको. थोडक्यात म्हणजे देवाने पुन्हा प्रश्न विचारला महाराज या भजन तुम्ही रामकृष्ण हरी करता हे भजनाचा मंत्र तुम्हाला दिला कोणी? तुकोबराय म्हणजे हा मंत्र तुम्हीच मला दिला. कोणत्या रूपात? बाबाजी चैतन्य बाबांचं रूप घेऊन. कितव्या दिवशी? तुकोबरायांची 5वी होती. 5वी त्या दिवशी माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार. तुकोबराय म्हणजे देवा तूच मला अनुग्रह दिला नाही हा मंत्र त्यावेळी दिला तोच मंत्र मी उच्चारतोय. देव म्हणजे ठीक आहे पण हा मंत्र उच्चारता पण तो मंत्राचा निर्माता समोर असताना निर्माता पाहिजे का तो मंत्र पाहिजे हा प्रश्न देवाने तुकोबराय केला. तुकोबराय म्हणजे देवा तुला मी खरं सांगू म्हणजे काय मला तुझा मंत्र पाहिजे. पुन्हा देव क्रोधित झाले म्हणजे काय डोकं आहे का जाग्यावर? मी साक्षात समोर आहे. कोण आहे? राजस कुमार मदनाचा पुतळा विश्वाचा मालक समोर आहे. मग देव म्हणजे तुकोबराय ना माझं तुमच्यावर प्रेम आहे की नाही? प्रेम आहे की नाही म्हणजे तुकोबराय म्हणजे देवा माझं तुझ्यावर मुळीच प्रेम नाही. का प्रेम नाही? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धन्य मी मानीन बाबुडे संगीत 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 राये देते धन्य मी मानीन आपुले संचित देवा माझं संचित धन्य. देव म्हणजे ते कसं काय? पहिलं उत्तर तुकोबरायांनी दिलं. कारण देवा गेले 7 पिढ्या तुझी वारी माझ्या घरात आहे. मी 8व्यांदा चालवतो. माझी सेवा कशी आहे? तुका म्हणे देवा
सेवकरी जुनाय माझं संचित धन्य माझ्या भजनाला बोलून तू माझ्या समोर आलास माझं संचित धन्य म्हणून मग देव म्हणजे संचित लिहित कोण संचित धन्य म्हणताना मी लिहित कोण तुकोबाराय म्हणजे संचित लिहिते कोण लिहितं मावशीला माहिती आहे मला कोण लिहितं संचित डॉक्टर लिहितो का हा सटवाई लिहिते सटवाई कोण आहे माझी माय शक्ती ती लिहिते त्या पद्धतीने घडतं त्याचं नाव संचित तुकोबाराय म्हणजे माझ्या संचितात होतं ते लिहिलं 7 पिढीची पुण्य ही माझ्या कामाला आधी मी धन्य झालो मग देव म्हणजे मग माझ्या प्रेम तुकोबाराय म्हणजे देवा खरं सांगू तू एवढ्या प्रेमाने इथपर्यंत आलास मी बोलवलं नाही काय नाही पण माझं तुझ्यावर मुळीच प्रेम नाही देवाला घाम फुटला देव म्हणले एक तर न बोलवता आलो माझी फजिती तुम्ही मागापासून चालवली मी सगळं निमाटपणे ऐकून घेतोय पण तुमचं माझ्यावर प्रेम तुकोबाराय म्हणजे देवा माझं तुझ्यावर प्रेम अजिबात नाही म्हणजे ते कसं काय तुकोबाराय म्हणले देवा मी जर तुझ्यावर प्रेम करत बसलो असतो किंवा बसलो तर माझं वाटोळं होईल हे माझं ठरवलेलं नाही बरं काही हे सांगतोय हे कशात आहे पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन कारण पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन जेव्हा या जाण फळाले पण ते आता तसलं कोण करत नाही जोडाजोडी करून जाऊ द्या मला त्याच्याशी घेणे दिलं नाही ज्याचं कर्म त्याच्या बरोबर महाराज मग देव म्हणजे माझ्यावर तुमचं प्रेम नाही अजिबात प्रेम नाही माझं तुमच्यावर प्रेम नाही मग देव म्हणजे खरंच ना अजिबात नाही मग मी स्वतः असताना माझ्यावर प्रेम करत नाही तुम्ही मग माझं नाव तुम्ही घेता माझ्या समोर घेताय अप्रत्यक्षरित्या घेताय सतत घेताय ठीक आहे मग त्या नामाचा उपयोग काय तुकोबाराय म्हणजे देवा तेच सांगतो पण मी सांगणार आहे पण तुम्हाला वाईट वाटेल माझ्यावर प्रेम नाही मग देवाला तुकोबाराय हात जोडून सांगतात मी आता सांगणार आहे तुम्ही जरा आठवून बघा बरं म्हणजे राम अवतार कार्यामधला प्रसंग देव रागवलेले होते स्तब्ध पुढे उभा राहिले म्हणजे आता मला काय आठवत कारण माझं डोकं आता ठिकाणी कारण आल्यापासून घामच काढला महाराजांनी म्हणजे तुम्ही सांगा आता मी ऐकतो कोण ऐकते देव ऐकतो तुकोबारायांच्या समोर उभा राहून तुम्हाला बसायचं महाराज सांगायला सुरुवात केली देवा तुम्ही राम अवतार कार्यामध्ये सीताई साहेबांना लंकेला आणायला जायचं होतं त्यावेळी तुम्ही सेतू कशाचा बांधणार होता देवाला बोलायला देव म्हणले मी धनुष्य बाणे घेऊन गेलो आणि बाणाचा सेतू बांधणार होतो मग काय घडलं समुद्रदेव हात जोडून उभा राहिले समुद्रदेवाने हात जोडले म्हणले प्रभू काय करताय म्हणले मी बाण मारतोय कशा करता लंकेला जायचंय माझ्या पत्नीला आणायला युद्ध करण्याकरता सैन्य न्यायचंय मग किती बाण मारणार समुद्रदेव म्हणले समुद्रदेवाला प्रभू रामाने सांगितलं सेतू पूर्ण होईपर्यंत बाण समुद्रदेवाने सांगितलं हे मला सोसणारचं काम नव्हे एवढे बाण मी सोसू शकत नाही आणि पण मला जायचा याला मार्ग काय समुद्रदेवाने सांगितलं तुमच्याजवळ जे वानर सैन्य आहे त्या वानर सैन्यामध्ये नळ नावाचा वानर आहे त्याच्या हातून पाण्यात दगड बुडत नाही तर दगड पाण्यात बुडत दगड पाण्यात बुडत नाही हे सांगितल्याबरोबर
प्रभू राम माघारी आले. मीटिंग घेतली. हे भंडाऱ्यावर चालले बघा, तो कोबराय सांगताय. मीटिंग घेतली, प्रभू राम घरी आले. अयोध्येमध्ये रात्री मीटिंग घेतली. जेवण झाल्यावर सर्व सैन्यांना सांगितलं उद्या सकाळपासून आपल्याला सेतू बांधायचा आहे. सेतू बांधायचा आहे. सर्व वानर सेनेने प्रश्न विचारला, बांधायचा कशाचा? तर म्हणले दगडाचा. दगडाचा म्हणजे वानर सैन्य हसायला लागला. प्रभू पाण्यात दगड बुडतात. प्रभू राम सुद्धा हसले. म्हणले तुमचं खरं आहे, पण आपल्यात एक म्हणले सिव्हिल इंजिनियर आहे, त्याचं नाव आहे नळ. नळ म्हणजे उठून उभा राहा. उठून उभा राहा म्हणल्याबरोबर नळ हात जोडून उभा. प्रभू काय सेवा आहे? तुझ्या हातून पाण्यात दगड बुडत नाहीत हे मला समुद्र देवाने सांगितलं, हे खरं आहे का? नळ म्हणला खरं आहे. कसं खरं आहे ते पहिलं सांग, नाहीतर परीक्षा फेल जायला नको. नळ म्हणला मी ऋषींची तपश्चर्या चाललेली होती, यज्ञ. यज्ञाच्या बाजूला एक शालिग्राम म्हणजे देवाचं पूजन केलेलं असायचं, त्याचं नाव दगड. शालिग्राम म्हणजे दगड. तो दगड म्हणले मी उचलायचो आणि पाण्यात टाकत असं सहज. म्हणून मला ऋषीने दिलेला शाप होता की तुझ्या हातून पाण्यात दगड कधी बुडणार नाही. त्याचं नाव आहे भावार्थ रामायण. बघा कीर्तन झाल्यावर उघडून बघा आणि मला कधीही सांग. महाराज ठीक आहे म्हणले, म्हणून माझ्या हातून पाण्यात दगड बुडत नाही. जमलं म्हणले. प्रभू रामायण सांगितलं सर्वांनी दगड ह्याच्या हातात नेऊन द्यायचे, ह्याने फक्त सोडायचे. असा पूल 12 लक्ष योजनेचा पूल तयार केला. कुणाच्या सहकार्याने? कुणाच्या? अवघड आहे बरं, तुम्ही कसं बी असाल मला पुढे जाऊ. नळ नावाचा वानर पाण्यामध्ये पर्वत सोडवतो. भले भले सर्व वानर सैन्य हातात आणून देतो, तर माझ्या हनुमंतराया सुद्धा आणून देतो ते दगड. आणि तो सेतू तयार झाला. होत नाही पण मला करावा लागतो. सगळं घरी आले. अयोध्येमध्ये बसले. पुन्हा प्रभू रामाने पंगत ठेवली. पंगत सर्वांनी जेवण केलं आणि झोपायला गेले सैन्य आपापल्या जाग्यावर. जसं तुम्ही आता कीर्तन झाल्यावर बटवा काढता का नाही? होय म्हणते जमलंच. आणि हाणतात सरळ. खाऊ नये, भाजणे तरी खाऊ नये, पण मनावर झोप लागत एक प्रकार आहे. आणि मग चर्चा कीर्तनकाराची होते, पकवाजाची होते, गाणाराची होते, सगळ्यांची होते. त्या पद्धतीने वानर सैन्य जागेवर बसलं आणि चर्चा करू लागलं. जगाचा मालक असून आपलं सहाय्य घेतलं त्यावेळी सेतू तयार झाला. नाहीतर अवघड आहे. म्हणजे स्वतःच्या पत्नीला आणायला जायचंय, आपण नसतो तर सैन्य म्हणते. सगळ्यांचं ऐकून घेतलं. नळ उठून उभा राहिला. ए गप्पा, मी जर नसतो तुमच्या बापाला सेतू तयार झाला नसता. कोण म्हणते? नळ. म्हणल्याबरोबर काय घडलं? नळाला आला अभिमान. समुद्रामध्ये मध्यभागी बरोबर 4 दगड वाहून गेले रात्रीच. अभिमान नित्य नवा, म्हणून माणसाजवळ अभिमान नसावा. आणि नळाजवळ अभिमान आल्यामुळे 4 दगड वाहून गेले. सकाळच्या वेळी प्रभू राम सैन्य दलामध्ये धनुष्य बाण घेऊन चाललेत. माझा हनुमंतराय आहे. नळ नीळ जांबवंत सर्व सैन्य मध्यभागी गेले. छोटे सैन्य पुढे होतो. हाक मारली, प्रभू पलीकडे जाता येत नाही. म्हणजे काय झालं? तुम्ही जेवून बघा. प्रभू आले बघताय तर म्हणजे एवढं 4 दगड वाहून गेले कसे? हा प्रश्न प्रभूंच्या मनात आला. नळाकडे पाहिलं. अरे हे काम अपूर्ण कसं काय? पगार होणार नाही. महाराज म्हणजे देवा म्हणजे सगळं काम पूर्ण केलं, हे गेले कसं काय वाहून? पण भक्ती शक्ती युक्ती ज्ञान असणारा माझा हनुमंतरायाला माहिती होते. पण देवा पुढे बोलले नाही. म्हणजे काय होते बघूया. मग प्रभू राम म्हणतात एवढा 12 लक्ष योजनेचा पूल वानराच्या हातून उभा राहिला. मी या विश्वाचा मालक आहे. मग हे राहिलेलं 4 दगडाचं काम माझ्याशिवाय होणार? कोण म्हणते?
प्रभू राम म्हणताय त्यांना सुद्धा अभिमान आला. कोणाला? देवाला. घेतला दगड प्रभू रामाने आणि पाण्यात टाकला. बुडला. बर म्हणले पहिला म्हणले जार असेल बुडला असेल. दुसरा घेतला तोही बुडला. आणि मग घाम फुटला. म्हणले माझे हातचे 2 बुडले, वाहून गेले 4. तिथून तिथून पर्वत सेतू उभा आहे, काय करायचं? हनुमंतराया बाजूला होते. हनुमंतरायाकडे पाहिलं. हनुमंतराय हसले. देवा तुला कधी कळणार? म्हणजे काय झालं? अरे हा सेतू म्हणजे आम्ही सर्व वानरांनी नळाच्या सहकार्याने उभा केला, कारण नळाला दिलेला होता शाप. पण रात्री त्या शाण्याला आला अभिमान आणि त्याच्यामुळं 4 दगड वाहून गेले. आणि तू त्याच्यावरचा शाना मागाशी उभा राहिल्या म्हणला, हे राहिलेलं काम माझ्याशिवाय होणार नाही. तुला अभिमान आला. प्रभू रामाने हात जोडले. अरे हनुमंता सगळं खरंय, माझी फजिती सर्वात एकच झाली. मी या विश्वाचा मालक आहे, हे काय करायचंय? व माझ्या हनुमंतरायांनी शिकवलं प्रभू रामांना. आणि हनुमंतरायांनी दगड घेतला. प्रभू रामांच्या पुढे 2 दगड ठेवली मोठी आणि सांगितलं, कुणी? दासे तो हनुमंते निकट केले. सांगितले देवा लिहा, एका दगडावर रा, दुसऱ्या मग. ही हनुमंतरायांनी प्रभू रामांना स्वतःचं नाव स्वतः लिहायला लावलं. कुणी? शिष्याने गुरुजीला रा आणि मल लिहिलं. आणि हनुमंतराय म्हणले प्रभू सोडा दगड. हनुमंतराय म्हणले आता प्रभू राम म्हणले मी एकटा सोडणार नाही. का सोडणार नाही? पहिले 2 बुडले आणि आता जर हा दगड माझ्या हातचा बुडला तर माझं नाव जगात राहणार नाही. कुणाला भीती होती? देवाला भीती होती. हनुमंतराय म्हणले धड. प्रभू राम म्हणले दोघं मिळून सोडू म्हणले. दगड तरले, दोघांचं नाव निघल. बुडले, दोघांचं होईल काय व्हायचे होते. पण देवाचं परत धाडस झालं नाही. पण हनुमंतरायाच्या हट्टासामुळे ते दगड घेतला आणि सोडताना माझ्या हनुमंतरायाने गजर केला, जय श्रीराम. असे दोन्ही दगड पाण्यात सोडल्या बरोबर वाहून गेले होते 4. पण त्या दोन्हीनी जागा व्यापून काढली. मग भंडाऱ्यावरती तुकोबराय म्हणतात, देवा मी जर तुझ्यावर प्रेम करत बसलो तर माझं वाटोळ एवढ्या करता होईल. आणि मग मला सांग, या पाण्यामध्ये दगड तू तारलेस का तुझ्या नामाने? तर त्याच्या उत्तर दिलं, देवाने उत्तर दिलं. तुकोबरायनं म्हणले मी व्यावहारिक दृष्ट्या मागापासून बोललो, मला क्षमा करा. तुमचं प्रेम का नाही ते मला समजलं, पण त्या पाण्यामध्ये दगड मला तारता आले नाही तर मला अभिमान आला, नळाला अभिमान आला. पण माझ्या नामाने दगड पाण्यात तरले, म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही तर माझ्या नामावर प्रेम करता. मग त्या नामाचा महिमा काय ना करता काय असावं लागतं? तुझ्या नामाचा महिमा एवढी सुंदर पूजा केलेली पंढरपुरासाठी. रूप डोळ्यात साठवावं पण नामस्मरण थांबवू नये. सर्वात मोठं देवाच्या रूपाचं वर्णन करा, डोळ्यात साठवून ठेवा. पण नामापासून बाजूला झाला की आपण संपलो. हे तुकोबरायांनी देवाला समजून सांगितलं. मग देव म्हणले संचित काय आहे? संचित येतो. मागाशी मावशा म्हणली सटवाय, पण ही संचित लिहिणारी सटवाय आणि 33 कोटी देवी देवता पूर्वजन्मीचं कर्म भोगण्याकरता रावणाच्या ताब्यात होते. काही दिवसाकरता रावणाच्या ताब्यामध्ये. आणि त्यावेळी रावणाचा नियम होता, सर्व देवी देवता ताब्यात. प्रत्येकाला काम वाटून दिली होती रावणाने. कशाची? काम कष्ट केल्याशिवाय पंगती मिळणार नाही. प्रत्येक देवाला काम. आता माझ्या गणपती बाप्पाला काम होतं, विहीर काढायला चालू केली. गाढव राखण्याचं काम गणपती बाप्पाला होतं, प्रत्येक देवी देवतांना. आणि जे सटवाई होते, सटवाई
ती रावणाच्या महालामध्ये दासीचं काम करत होती, वारं घालायचं. वारं घालत होती. पहिल्या दिवशी सटवाई निघाली मध्यरात्री. दरवाजा कर वाजला. वाजल्याबरोबर रावण म्हणला, कोण आहे? मी सटवाई. कुठं निघाली? मला जगात फेरफटका मारावा लागतो. कशा करता? जेवढी जगात मुली जन्माला आले त्यांचं संचित लिहिण्याकरता. रावण म्हणला, इकडे काय लिहिण्याकरता? नवीन जी मुलं मुली जन्माला आले त्यांचं मी संचित लिहिते, मला जावं लागतं. रावण हसला. रावण म्हणला, मग तुम्ही एवढे जण माझ्या ताब्यात कसे? तू लिहितेस? हो, मी लिहिलेलं कधी खोटं ठरत नाही. मग तुम्ही माझ्या ताब्यात कसे? सटवाईने उत्तर दिलं, आम्ही केलेलं कर्म मागल्या जन्मीचं भोगण्याकरता तुझ्या ताब्यात आहे. ठीक आहे, बरं जा म्हणजे. माघारी तुमच्या कामाच्या वेळेत सकाळी मी हजर आहे. दररोज जाऊन यायची हा नित्यनेम चालू होता सटवाईचा. आल्यानंतर कर्मधर्म संयोगाने काही दिवस गेल्यानंतर रावणाची पत्नी मंदोदरी त्यांचं बाळगपण झालं. आणि दररोज रावण विचारायचा, आज कुठलं गाव आहे, कुठं आहे? आता आमचे महाराज मंडळी बाहेर पडल्यावर विचारतात, कुठं आहे? फळ कुठं आहे म्हणतात, कोण काय अनेक बोलतात. काय गंधवाले बहिणी डोकं फिरतं लोकांचं. पण त्या गंधवाल्यांच्या करता योग्य खुशाल माप काढून द्यावी, आपण प्रत्युत्तर देऊ नये. कारण असं शास्त्र आहे, आपलं असणारं पाप चुकून घडलेलं ते जातं. त्यामुळं त्यांना प्रत्युत्तर देत बसून आपला वेळ खर्च करू नये. महाराज काय सांगितलं? आज कुठं आहे? सटवाईने सांगितलं, आज आपल्याच घरात नंबर आहे. तुमच्या मुलीचं संचित लिहिणार आहे. बरं इकडे म्हणजे काय लिहिणार आहे ते सांग. सटवाई म्हणले, मी लिहिणार आहे ते खरं आहे, पण मी सांगू शकत नाही. बरं जा म्हणले, जाऊन लिही आणि आल्यावर सांग. सटवाईने गेली, त्या बाळाचं संचित लिहिलं, निघून गेली. संपूर्ण जगातला फेरफटका मारून पहाटे आली. दरवाजा उघडला. रावण बसलेला होता मालावरती. काय लिहिलं ते सांग. सटवाई म्हणली, मला सांगता येत नाही. लिहिलेलं खरं आहे, पण मी सांगू शकत नाही. त्या बाळाचं पूर्वजन्मीचं कर्म पाहून मी लिहिले, पण मला बघायचं आहे, मी सांगू शकत नाही. याच्यावरती थोडासा वाद घडला. आणि मग आधी माया शक्ती सटवाईने सांगितलं रावणाला, तुझी एवढी भक्ती आहे भगवान शंकरांची, म्हणून आम्हा सर्वांना तुझ्या जवळ ताब्यात ठेवलंस, बंधनात ठेवलंय. तर तुझी आता आम्हाला परीक्षा बघायच्या. भगवान शंकरांची तुला जर वरद असता आहे तर त्यांचा गुलाल हातामध्ये घे आणि बाळाच्या कपाळाजवळ नेऊन चिटकव. आणि तुझं जर संचित योग्य असेल तर त्याच्या अक्षर उठतील. लिहिलेली मी लिहिलेली. रावण म्हणला, त्याचं काय कमी आहे का? माझी रावणासारखी भक्ती भगवान शंकराची जगात कोणी केली? पहिल्या प्रहाराला रावण महाराज आंघोळ करून महादेवांची लिंग पूजा करत होते. पटकन गेले, हातामध्ये गुलाल घेतला. तुम्हाला जमणार नाही प्रयोग. त्याला वाचा शुद्धी असावी लागते, देवसाई असावा लागतो. तो गुलालाचा हात बाळाजवळ नेला. पण काय म्हणले, जाऊन तुमचा नाम जप आहे म्हणून सांगतो. तुकोबारांनी नामाची किंमत मगाशी सांगितली, देवाला पटवून दिली. आणि रावणानं काय केलं ते सांगतो. नाम गुलाल, हात बाळाच्या कपाळाजवळ नेला आणि हाक मारली. कोणी? रावणाने असणारे आपल्या भगवान शंकराला हाक मारली. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले, नमः शिवाय,
सामर्थ्य देवाच्या नामाचं. या मुलीचं नाव पदारथ. आपल्या मुलांची सारखी नावं नाही. पदारथ ही मुलगी लग्नाची उपवर झाल्यानंतर शौचालय साफ करणाऱ्याच्या कुळामध्ये विवाह होईल असं सगळं लिहिलेलं वाचलं आणि रावण हसू लागला. तुला काय अक्कल आहे का? म्हणजे काय झालं? लंका माझी सोन्याची आणि माझी मुलगी शौचालय साफ करण्याच्या घरात मी दिली ही तुला काय माहिती? सटवाई म्हणली ते मला माहित नाही पण त्याचं पूर्वजन्मीचं कर्म आहे आणि ते घडणार. रावण म्हणा ते कसं काय? त्याच्याकरता ओवी जी लल्लाटीची लिहिडे ती काही केल्या न मोडे काळे गोरे गोमटे कदा न फिटे. मी लिहिलेलं कधी खोटं ठरत नाही. ओवे माझ्या माऊली बस बघू म्हणजे ज्या त्यावेळी मुलगी आहे म्हणजे आता 5 दिवसाची. बघता बघता मुलगी 18 वर्षाची झाली. पण रावणाने काही दिवसामध्ये विचार केला आपल्या या राज्यामध्ये शौचालय साफ करणाऱ्याच्या कुळातील कोण आहे का? तर एक 5 वर्षाचा मुलगा होता. सैनिकाला म्हणे या मुलाचा नेऊन करेक्ट कार्यक्रम करा. पुढली चिंता लागली होती. त्या 5 वर्षाच्या मुलाला पकडलं आणि सैनिक घेऊन गेलं नदीकाठी. नदीकाठी घेऊन गेलं म्हणजे पोरा तुझा अपराध काही नाही पण आमचा पगार चालू आहे. रावणाने महाराजांनी सांगितले तुला ठार करायला. पोरगो म्हणला माझा अपराध काहीच नाही. आम्हाला तर काय सांगितले तुला ठार करायला. पण आम्ही काय म्हणतो तुझा अपराध नसताना लहान मुलाला मारणं आम्हाला पटत नाही. फक्त आमचे काय का म्हणजे काय आम्ही तुझं अंगठ्यावर भागी होतो. डाव्या पायाचा अंगठा. फक्त तू म्हणजे गावात ह्या परत यायचं नाही कुठे बी जाऊन जीवन आम्ही तुला ठार करत नाही. पोरग कबूल झालं. डाव्या पायाचा अंगठा कापला. त्या सैनिकाने तो अंगठा बांधला. सैनिक हुशार होतो उदार होतो कृपाळू होतो. अंगठा बांधला. अंगठा खून दाखवाय रावणाला घेऊन गेले. ती पोरग नदीतनं पलीकडल्या राज्यामध्ये ब्रह्मचारी राजा वारला होता. मरण पावला होता. हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार दुसऱ्याला आणून राज्याभिषेक केल्याशिवाय ह्यांना अग्नी संस्कार देता येत नाही. त्याच्याकरता गावात लागलं होतं भांडण भावकीच. आता ब्रह्मचारी असल्यानंतर शेजारचे जागे होतात खुर्ची करतात. पण पाटील हुशार होते म्हणजे आपल्या गावातला कुणीच करायचं नाही. मग आपल्या गावात उद्या सकाळी पहिल्यांदा कोण येईल त्याला ती कामगिरी गावच्या पुजाऱ्यावर सोपवली पाटलांनी. आणि सकाळच्या वेळी नदीकाठीला पोरग रडत विवळत बसलेलं पाहिलं. हे पोरा कुठला आहे? पलीकडल्या गावचा. कशाला आलाय? काय काम रडतोयस का? मला भीती वाटते रात्रभर मी इथंच बसलो. बरं चल म्हणजे तुझं नशीब चांगलंय. तुझं संचित योग्य आहे का? तुला आता मी राजा करणार. संचित बघा काय घरी आणला. पाटलांनी त्याला राज्याभिषेक करून गादीवर बसवला. त्या प्रेताला अंत्यसंस्कार दिले. तो मुलगा राज्य चालवू लागला. पुन्हा काही दिवस गेले. रावणाची मुलगी लग्नाच्या वयात आली आणि रावणाने फरमान काढलं काय शेजारच्या राजांना पत्र पाठवून मुलं बोलवून घेतली आणि हत्तीच्या सोंडेमध्ये हार. हत्तीच्या मुलाला हार घालेल त्याच्याशी लग्न. आणि हत्तीने बरोबर त्याच पोराच्या गळ्यात हार घातला. विवाह सोहळा संपन्न झाला. सर्व देवी देवता जेवले आपल्या ठिकाणी निघून गेले. आणि रात्रीच्या वेळी महाराज बसल्यावर रावण म्हणतो ए सटवा इकडे माझा जावे सुंदर एक नंबर राजबिंडा राजा आहे. रावण हसला म्हणला तू लिहिलेलं काय? सटवाई हसली म्हणजे मी लिहिलेलं कधी खोटं ठरत नाही. आग म्हणले नाही. सटवाई म्हणजे तुझ्या जावयाच्या डाव्या पायाला अंगठा आहे की नाही पाहिलंस का? म्हणल्याबरोबर म्हणलं ते काय पाहिजे. रात्रभर झोपला नाही रावण. दुसऱ्या दिवशी सकाळी हळद काढाय बोलवून घेतलं जावई आणि मुलीला. आता जावईला अंगठा आहे का नाही विचारायचं माझी लांछनास्पद गोष्ट आहे. म्हणून कळस बांधताना काळसात आंघोळीला बसवलं. जावई
त्यावेळी जसं डोळ्याने पाहिलं मुलाला अंगठा नाही, तसा रावणानं खाली मान घातली, सटवाई जवळ गेला ना हात जोडले. तू लिहिलेलं खरं आहे, पण ही झालेली गोष्ट दोघात राहू दे, नाहीतर माझी इज्जत काय जगात राहणार नाही. म्हणून सटवाईने लिहिलेलं संचित शौचालयात कुळातला मुलगा राजा झाला आणि याची मुलगी त्याच्याबरोबर लग्न, याचं नाव आहे संचित. तुकोबराय म्हणतात म्हणून मी काळाच्या हातात सापडणार नाही. धन्य झालो आता याशी संध्य न पडूया बा ही काळा हाती. मी काळाच्या हातात सापडणार नाही, कारण देवा मी तुझ्या नामावर प्रेम करतो. संचित माझं धन्य. आलं लक्षात? Oh,